सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मंडळी. आज आमच्याकडे होतं साखर चतुर्थीचं ताट. म्हणजे होळीनंतर जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला आमच्याकडे हे देवाचं ताट असतं. तर त्याचीच तयारी सुरू होती सकाळपासून. देवपूजा झाली आणि मस्त मी दाराजवळ छान रांगोळी काढली. रांगोळी काढल्यानंतर आज उपवास असल्यामुळे माझ्याकडनं ही चहा घेतल्या गेली आणि त्याचं मला फार गिल्ट होत होतं. म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला. चहा घेतल्यानंतर घरातली कामं आवरली, घरातली साफसफाई केली आणि मग नंतर आमचं सकाळचं फराळ झाल्यानंतर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आम्ही लागलो संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर या ताटामध्ये आम्हाला पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करावा लागतो. म्हणजेच 25 पुरणपोळ्या आणि आमच्या खानदेशात त्यांना फुनके म्हणतात. काही काही लोकं मुटकळे म्हणतात. तसे फुनके करावे लागतात. त्याला नारळ म्हटलं जातं. तर 25 पुरणपोळ्या, 25 फुनके, वांग्याची भाजी, आमटी, भात असा हा सगळा स्वयंपाक असतो. तर तोच स्वयंपाक आम्ही दोन्ही बहिणी मिळून करत होत्या. आम्हाला आमच्या सासूबाई मागून गाईड करत होत्या, कसा स्वयंपाक करायचा, काय करायचा. कारण आता जरी आम्ही नेहमी दरवर्षी करत असलो, तरी त्यांचा गाईडन्स हा प्रत्येक वेळेला लागतोच आणि तो महत्त्वाचाही असतो. तर बघा हे अशी पुरणपोळी मी करत होती आणि ती तुमच्यासोबत शेअर केली, की बघा आम्हाला पुरणपोळी जमते का? आणि खरंच पुरणपोळ्या इतक्या छान येत होत्या. म्हटलं तुम्हाला जरा जवळून दाखवावं म्हणजे तुमच्याही तोंडाला जरा पाणी येईल. आणि हां, माझा काना याचं चालू होतं, की मला पुरणपोळी खायलाच दे. आणि आता ते देवाचं ताट होतं. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवायही त्याला कसं देऊ? शेवटी तोही देवाचंच रूप आहे म्हणा. पण ह्या नैवेद्याच्या 25 पुरणपोळ्या होत्या. म्हणून त्या आधी करून घेतल्या आणि मग त्याच्यासाठी वेगळी पुरणपोळी केली आणि नैवेद्याच्या आधी या देवाला पहिले दिली. असं दरवेळेसच होतं. त्याला पहिला नैवेद्य त्यालाच द्यावा लागतो आणि मग त्याला दिली. तेव्हा तो शांत झाला, नाहीतर तो फार रडत होता. हे हे आमचं देवघर. देवघराकडे पाहिलं की किती प्रसन्न वाटतं ना. आणि हे ते साखर चतुर्थीचं ताट. तुमच्याकडेही असतं का असं? मला नक्की कमेंटमध्ये सांगाल. आणि मग आम्ही केली गणपती बाप्पाची आरती. कसं आहे ना, आपल्या आईवडिलांना त्यांच्या आईवडिलांनी, आपल्या आईवडिलांनी आपल्याला, आपण आपल्या मुलांना म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला देऊन देऊन काय देणार आहोत? तर हाच तो वारसा, आपला धर्म, आपली संस्कृती, आपले सण, आपले उत्सव हीच आपल्याकडे असलेली खूप मोठी संपत्ती आहे. आपण जर आपले हे सण, उत्सव आणि आपला धर्म जपला ना, तरच पुढे आपण आपलं अस्तित्व जपू असं मला वाटतं. त्यामुळे या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. चला, शुभरात्री मंडळी.